चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दुई पाटन के बीच में साबुत बचा न कोई। चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचा न कोई रे भैया, साबुत बचा न कोई। संत कबीरांचा हा दोहा या प्रपंचिक जीवाला खरोखर लागू पडतो आहे। पहा, आपण पीठ धान्यापासून तयार करतो। अखंड धान्य दोन चाकामध्ये जेव्हा घर्षण होते तेव्हा दाण्याचं धान्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही। पहा, तसंच हे आयुष्य आहे। पहा, संत तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे समर्पक आहे। पहा, आलिया जन्मा उठा वेग करा, शरण जा उदारा, पांडुरंगा देह काळाचे, धन कुबेराचे, तेथ मनुष्याचे काय आहे। आयुष्य अनेक कथेबरोबर, अनेक व्यथेबरोबर, अनेक व्यक्तीबरोबर असते आणि हे असणं, हे अस्तित्व अनेक प्रसंग, अनेक संग, अनेक वृत्ती, अनेक विचार, अनेक भयाशी निगडीत असलेलं हे आयुष्य। सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे। सुख मोठे की दुःख मोठे यावर आपण आयुष्यभर चिंतन करतो, पण सुख साठवता येत नाही आणि दुःख हे विसरता येत नाही, आहे ना। या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे। काही चिंतन, काही ओव्या, काही दोहे माणसाच्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये थोडं चिंतन घडवतात आणि चिंतेतून थोडीशी सुटका हे तत्वदर्शन, मानसशास्त्र, खरेपण आणि वास्तव जीवन याचा थोडासा विचार, विवेक, अध्यात्म सांगते। हा संसार, हे जग मायावी आहे, मोहजालामध्ये आहे। आयुष्य सरकतं, आयुष्य जीवन माणूस जगत असतो स्वप्नावर आणि आशेवर। त्या आशा, अपेक्षा, इच्छा ह्या सतत बदलत असतात, पण माणूस स्वप्न पाहत असतो, स्वप्न रंजन करत असतो, त्याला तिथं क्षणिक सुख म्हणून म्हणतात। सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे। चिंता केली आणि चिंतन केलं यापेक्षा चिंतनच खूप लाभदायक आहे। सुखाची अनुभूती सुख मानून घेण्यात आहे, सुख जाणून घेण्यात आहे। असावं कसं, नसावं कसं याबद्दल अफाट चिंता करत असतो आपण, अपेक्षा व्यक्त करत असतो, पण अध्यात्म हे
सकारात्मक जीवन जगण्यासाठी क्षणोक्षण भगवतमय भाव निर्माण करतं, तरी सुखाची अनुभूती आणि दुःखाचं चिंतन माणूस करत असतो. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, आणि चलती चक्की देख कबीरा रोए, दो पाटन के बीच में बचाना कोई. आहे ना. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुप्रभात.